नमस्कार, शुभ्रास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर यावर्षीचं डेकोरेशन ईशानेच सिलेक्ट केलेलं आहे. गेल्या वर्षीचं डेकोरेशनसुद्धा ईशानेच केलेलं होतं आणि यावर्षीचंसुद्धा थीम ईशाचीच आहे ना ईशा? हो. आणि तिने सगळ्यांना आम्हाला मदतीला घेतलेली आहे थोडं, पण खूप सगळ्यात जास्त सगळं तिनेच केलेलं आहे. आणि हे असे ईशा सांग तू हे काय केलेलं आहे? हे मी आधी स्टेन्सिल अशी बनवून घेतली पेपरची आणि मग असं कसं बरं पडतं ना असं सगळीकडे, तेच मग मी हे केलं असं वापर केला त्याचा स्टेन्सिलसारखा. आणि मग असं किती 10 मी छोटेवाले बनवलेले आणि मीडियम साईजचे राऊंड असे त्या शेपचे, डायमंड शेपचे, आल्मंड शेपचे. आणि मग सगळ्यात मोठे मी 9 बनवलेले. तर ते ॲडजस्ट करायला लागतं जरा त्या साईजप्रमाणे. तर मला साईज आठवत नाही मी काय बनवलेली ती. पण हे तू काय बनवतेस ते सांग. तर मी मोरपीस असं म्हणजे मोर पंख असं पिसारा. हां, तर मी पिसारा असं दाखवत होती, जे दाखवत आहे इथे. आणि मी क्रेप पेपरचा वापर केलेला आहे इथे. आणि एक पेन सुद्धा घेतलाय ना, पेन गम लागलेला आहे. पेनाने कसं सोपं पडलं, म्हणजे असं जरा. हे दुसरं कशाने करू शकतो आपण? पेन पेन्सिल काही चालेल, पण असं जरा बारीकच हवं आहे, म्हणजे असं चिकटलं जाईल ते असं बरोबर. असे छोटे छोटे तुकडे करून घेतले ना, चौकोनी ना, रेक्टँगल केलेस काय? नाही, ते आता कसे पण होतात ते असे असं सगळे फोल्ड करून कापले जातात ना. हो ना. असे गोल फिरवून ते चिकटवले त्या सर्कल मध्ये चिकटवायचे आणि मग कलर वेगवेगळे वापरायचे. अच्छा, म्हणून ते तू सर्कल काढून घेतलेस असे वेगवेगळे येणार त्याच्यामध्ये. तर ईशा असे बनवत आहे, तर तुम्ही बघा आता कसं बनवत आहे ते. आणि पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा असं डेकोरेशन करू शकता. आणि सोपं आहे ना ईशा? थोडंसं वेळखाऊ आहे पण सोपं आहे ना. तर खूप दिवस लागले हे बनवण्यासाठी. आणि अशा पद्धतीने ईशाने एक राऊंड पूर्ण केलेला आहे ना ईशा? हो. आता इथे दुसरा कलर वापरशील काय? हो. हे तू मधलं करतेस, कुठलं करतेस? हे गणपतीच्या मागे येणार आहे, मधोमध. तर सोपं आहे आणि खूप सुंदर असं हे डेकोरेशन तयार होणार आहे. तर तुम्ही सुद्धा बघा, पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न करा. स्टार्टिंगला जरा कठीण वाटतं, पण एकदा सवय झाली की हात बसतो असा आपला करण्यात, ते मग पटापट होतं ते, पण जरा टाइम लागतं. याचं पेनाला तू ते गुंडाळून गम मध्ये बुडवतेस आणि चिकटवतेस ना. आधी याला पण गम लावून घेतलायस ना? हो. याचं वेगवेगळे कलर, तिने कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असे वापरले आहेत ईशाने. तुम्ही बघा कसे वापरलेत कलर ते. आणि खूप जास्त यातलं काम आहे ना, ते सगळं ईशानेच केलेलं आहे. आम्ही थोडंसं सगळ्यांनी केलं आहे, थोडं थोडं, पण घरातल्या आम्ही सगळ्यांनी केलं है ना ईशा? हो. अगदी सगळ्यांकडनं गणपती बाप्पाने करून घेतलं या वर्षीचं डेकोरेशन. हे बघा, हे असे बनवून घेतलेले आहेत सगळे. असे डायमंडच्या आकारामध्ये पण बनवले आहेत ना, काही गोल आहेत, आल्मंड शेपचे. आणि मग ते प्लायवर सगळं चिकटवून घेतलं. तुम्ही राऊंड पण करू शकता. मी ते त्याच साईज म्हणजे त्याच शेपचं बनवलेलं आहे. पप्पाने ईशाच्या कापून दिलं असं त्या शेपचं ते हे काय प्लाय. आणि मग ते आमच्याकडे स्टँड होतं आधीचं, त्या स्टँडला ते लावले. आता इथे दीदी सुदर्शन चक्र बनवत आहे, गणपतीच्या हातात ठेवायला, बोटामध्ये ठेवायला. हे बघा असं झालेलं आहे. आणि मोर सुद्धा आहे गणपतीच्या बाजूला, आणि मोराने असा पिसारा फुलवलेला आहे असं हे दाखवलेलं आहे. ईशा? हो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.